नमस्कार. नमो बुद्धाय मित्रांनो. तर आपण आलो आहोत वेणुवन, पहिला बुद्ध विहार. आज आपण उभे आहोत त्या पवित्र स्थळी जिथे इतिहास आणि अध्यात्म एकत्र येतात. हे आहे वेणुवन, बांबूचे शांत उद्यान. बघा किती शांतता आहे या उद्यानामध्ये. ज्ञानप्राप्तीनंतर जेव्हा राजगृह येथे भगवान तथागत बुद्ध आले, तेव्हा मगधचे राजा बिंबिसार यांनी बुद्धांना पाहिले आणि त्यांच्या तेजस्वी शांत व्यक्तिमत्वात ते प्रभावित झाले. त्यांनी बुद्धांना पाहिले आणि ते बुद्धांना म्हणाले, भगवंत, आपण आणि आपला संघ या राजगृहात राहावा. आणि श्रद्धेने हे वेणुवन त्यांनी त्यांना अर्पण केले. असं म्हणतात की हे बुद्धांना अर्पण केलेले पहिले विहार मानले जाते. येथे अनेक वर्षावास झाला. अनेक महत्त्वाचे उपदेश इथे दिले गेले. भिक्षू संघांची व्यवस्था इथे दृढ झाली. वेणुवन म्हणजे फक्त उद्यान नव्हे, इथे धम्माचा विस्ताराचे केंद्र बनले. येथे अनेक वर्षावास तर होत होताच. आणि सत्ता आणि संपत्ती असूनही नम्रता, श्रद्धेने केलेले दान, शांततेतून जन्मलेला हा धम्म. राजा बिंबिसारांनी दाखवून दिले होते की खरी महानता म्हणजे धम्माला आधार देणे आहे. आज जेव्हा आपण इथे उभे राहतो आणि बांबूंच्या सळसळत्या वाऱ्यात जणू काही त्या काळाची आठवण जागी होते. कल्पना करा, तथागत इथे ध्यानस्थ बसले आहेत. भिक्षू शांतपणे उपदेश ऐकत आहेत. म्हणून या ठिकाणी आताही भाविक भगवान बुद्धांना वंदना करतात. नमो बुद्धाय. हे पवित्र स्थळ. इथे आल्यावर आपल्याला एक वेगळाच असा स्पर्श करून जातो मनाला की तथागताची ही जागा. इथे बसले असतील ना तथागत, त्या जागेला स्पर्श करून माथा टेकवण्याची मनाला इच्छा होते. किती पवित्र आहे ही भूमी. वेणुवन हे फक्त ऐतिहासिक स्थळ नाही, हे आहे श्रद्धा, दान आणि करुणेचे जिवंत प्रतीक. हा परिसर पण अगदी हिरवागार आणि आत्ता पण त्याला खूप म्हणजे मेंटेन केलेला आहे. बघा तुम्ही, मध्ये एक तालाब दिसतो आहे, झरणे आहेत तिथे. बघा, पाणी स्वच्छ आणि निरंतर तिथे स्वच्छता होत असते. कारंजे लावलेले आहेत आणि अगदी खूप शांत, मनाला प्रसन्न करणारं वातावरण आहे इथे. खूप छान वाटतं इथे. अगदी म्हणजे असा स्पर्श जाणवतो आपल्याला तथागतांचा, तथागताच्या करुणेचा. आज इथे आल्यावरती खूप मनाला शांती मिळाली आहे. इथलं वातावरण, इथले गाणारे पक्षी, इथली शांतता सर्व नमनीय आहे, सर्व वंदनीय आहे. तर अशा या स्थळी भेट देऊन असं वाटतं मनाला की खूप धन्य झालो. या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्याचं भाग्य लाभलं आणि ते मी तुमच्यासमोर प्रस्तुत केला आहे. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तथागतांना वंदन करून हा व्हिडिओ मी संपवणार आहे. इथलं सौंदर्य बघा तुम्ही. तसं हवं असेल तर प्रत्यक्षात येऊन बघा. खूप सुंदर हे आहे वन. मी अगदी मनापासून तुमचे आभार मानते. धन्यवाद. नमो बुद्धाय.
नमो धम्माय, नमो संघाय.